चला तर मग आपण जे डिझायनर ब्लाऊज शिकलोय त्याचे काही पॉईंट लिहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला ते ब्लाऊज जेव्हा पण शिवायची गरज पडेल त्यावेळेस ते सोपं गेलं पाहिजे. मग नेमकं काय लिहावं लागतील? तर समजा बारीक माप आलं तर काय चेंज करायचे? हां, बारीक माप आलं तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा टक्स चेंज करायचा. जसं की मी मापं तुम्हाला आत्ताच सांगून ठेवते. 28 ते 34 छातीपर्यंत, 28 ते 34 छातीपर्यंत जेव्हा आपण टक्स देतो ना तर तो किती दाबायचा आहे? तर तो छातीनुसार दाबायचा. म्हणजे जसं की समजा 28 ते 32 पर्यंतचं माप आहे, 34 पर्यंत घेतो ना आपण की 32, तर माप आहे, परंतु त्यांची चेस्ट जास्त आहे. माप तेच आहे आणि चेस्ट जास्त आहे. त्यावेळेस डायरेक्टली टक्स जो आहे तो तुम्हाला बंद कपडा करून, ब्लाउज दाखवू आपण ह्या ब्लाऊज विषयीचं लिहून घेतोय. तर हा जो ब्लाऊज आहे की नाही, तर हा बंद केला जातो पुढचा पार्ट, आणि बंद केल्यानंतर असा करायचा आहे. असा जेव्हा करून आपण टीप मारतो की नाही तेव्हा त्याला डायरेक्टली बंद करून 1.5 इंचवर टीप मारायची, आणि उभी तुमचं जेवढं ठरलेलं असेल तेवढं, म्हणजे मग हे असं जाईल आतमध्ये. तुमचं जितकं ठरलेलं असेल तितकं, म्हणजे मग हे आपण निम्म करून 1 इंच आतमध्ये घेतो ना वरती, तर इथे 1.5 इंच घेऊन तिरकस टीप मारायची आहे. आणि हा टक्स तुमच्या जाड तब्येत असलेल्या किंवा जास्त चेस्ट असलेल्या व्यक्तीसाठी परफेक्ट. 1.5 इंच. पण जर चेस्ट कमी असेल तर, जर चेस्ट कमी असेल तर मात्र फक्त अर्धा किंवा पावणा इंच, म्हणजे कुठे अर्धा आणि कुठे पावणा, तर असंच फोल्ड करायचं आणि याच्यावर अर्धा इंच माप घ्यायचं आणि ब्लाउजाला अशी सरळ जेवढी ठरलंय तेवढं 4, 5, 6 जेवढे काय असेल तुमचं, हा तेवढी टीप द्यायची. कमी असेल तर अर्धा, हा नुसतं नावाला. हा पुढचा पार्ट आहे, आम्ही पुढे पण लेस लावलेली आहे, परंतु पुढचा पार्ट ओपन आहे आणि ऍक्च्युली ब्लाउजामध्ये पुढचा पार्ट बंद आहे. तर तो आपण उद्या किंवा आज तुम्हाला उद्या पाठवेल मी. हा, तर हा मात्र पुढे ओपन आहे आणि ही त्याची बॅक साईड आहे, ही मागची जी आहे ती अशा पद्धतीची. मग आणखीन काय चेंज करायचे आपल्याला? तर लेस घेताना साडीची घेऊ शकता किंवा तुम्ही कापडाची तयार करू शकता. जसं की समजा तुमच्याकडे लेस नाही एवढी महाग, तुम्हाला एखादी साडी घालायला आवडते, मग तिच्या मॅचिंगचा कपडा आणायचा नेटचा आणि त्याची कापडी लेस बनवून तुम्ही हे प्रकार बनवू शकता ब्लाउजाचे. असं काही नाही की त्याला काठपदराचंच पाहिजे. काठपदराच्या साडींचे ऑलरेडी ब्लाउज चांगले होतच नाही. जे किती पण डिझाईन केलं ना तुम्ही मागे किचकट काहीच उपयोग नाही होत त्याचा. तरी अशा सिंपल डिझाईन बनवून घ्यायच्या. म्हणून तुम्ही साडीमध्ये मॅचिंग समजा रेड अँड ब्लॅक आहे तर मग रेड कलर कपडा विकत घेऊन यायचा, त्याच्या त्या पट्ट्या बनवून घ्यायच्या काट करून, आणि त्या पट्ट्यांचा वापर करून तुम्ही ही डिझाईन करू शकता. क्रॉस घ्यायचं फक्त. हां, पट्टी बनवताना सरळ 5 मीटरची बनवून ठेवायची, म्हणजे पुढे मागे मागे आणि व्ही गळा, पुढचा गळा आणि स्लीव्स असं सगळं कव्हर होईल. हां, च्या व्यतिरिक्त महत्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये की शोल्डर जर का कमी घेत असाल, काही मुलींना आवडतं शोल्डर कमी घ्यायला, जर शोल्डर कमी घेणार असला तर ते जेव्हा आपण निम्म आणि निम्म करतो, म्हणजे गळ्याचं माप समजा सपोज पूर्ण छातीचं माप 10 आहे, 10च्या निम्मे किती झाले? 5, 5च्या निम्मे 2.5, त्या 2.5ला 2 करायचा आणि 2चा गळा घ्यायचा. पण मग त्याला पण मग काय होतं की शोल्डर मोठं होऊन जातं, मग ते शोल्डर 2.5 होतं ते 3चं झालेलं आहे, कारण ते अर्धा इंच इकडे मिक्स झाले ना. मग काय करायचं? तर मग पण अर्धा इंच तुम्ही आतमध्ये जाऊ शकता किंवा असं करू शकता की डायरेक्टली 1 इंच जाऊ शकता. पण जाताना ही काळजी घ्यायची आहे की जाताना खून तर करायची तिथे, परंतु इकडचं माप जे आहे ते समजा 5 आलेलं, तर इकडे टाकताना किती टाकायचे? 5.5 टाकायचे, अर्धा इंच एक्स्ट्रा, आणि त्याच मापावरून टाकायचे. मग काय होतं त्या कंडिशनमध्ये की पुढचं पॅटर्न छोटं होतं, मागचं जे बगलाचा भाग आहे तो खूप मोठा रिकामा दिसायला लागतो. काय हरकत नाही, परफेक्ट बसतं. तो ब्लाऊज आहे ना इथे येतो ॲक्च्युली, आणि मग इथे आल्यामुळे तो थोडासा इकडे जरी सरकला तरी गळा मोठा होऊन जातो
शोल्डर इतकंच राहतं, बाही इथे परफेक्ट बसते आणि ते छान दिसतं, उतरत नाही बिलकुल तो आतमध्ये घेतल्यामुळे. या डिझायनर ब्लाऊजसाठी तुम्ही साडी व्यतिरिक्त कापड वापरू शकताय. साडीचं तुम्हाला म्हणजे तेवढी लेस मिळणारच नाही, त्याच्यामुळे ती तयारच करावी लागणार आहे कुठे पण. हां, आणि नाहीतर मग मॅचिंगची विकत आणावी लागेल, आणि तेवढी मॅचिंगची विकत आणत बसला तर तुम्हाला भरपूर महाग जाईल. तर त्यामुळे एकाच ब्लाऊजला एवढा खर्च करण्यापेक्षा तुम्ही कापडी लेस बनवून घ्या, थोडा शायनिंगचा कपडा घ्या, थोडा क्रॉस मॅचिंग घ्या आणि ती लेस कंप्लीट करून घ्या. ज्यांना स्लीवलेस शिवायचे ते स्लीवलेस करू शकता. असं काही नाही की त्याला बाही लावलीच पाहिजे. तुम्हाला लेस लावायचीच असेल तर लेस कशी लावायची, तुला लेस लावायची, आता तर लेसची फॅशन नाही आहे, त्याच्यामुळे तरी पण मी सांगून ठेवते, ज्यांना ज्यांना लावायची त्यांनी लावा. 2 रुपये मीटर 3 रुपये मीटरच्या ज्या नॉड येतात किंवा 10 रुपये मीटर जी काही लावायची तुम्हाला ती घ्यायची, आणि ती घेतल्यानंतर अशी धरायची. अशी घेतल्यानंतर याचं जे सेंटर आहे जॉईनिंगचं, हां, त्या जॉईनिंगच्या सेंटरपासून कमीत कमी 2 इंच अंतरावर खाली यायचं. हां, खाली आल्यानंतर मग मधल्या बाजूला जसं मी बोट ठेवलेला आहे तिथे तिला हात शिलाई करून नॉडला जोडायची, आणि फिक्स 1.5 किंवा 2 इंचवरच खाली यायचं. वरनं लावायची तर मांडीला टुसते, मग ती खालीच लावायची राहते. 1.5 किंवा 2 इंचवर आपल्याला ती लावायची. तुमच्या आलंय लक्षात? तुम्हाला काय आणखी प्रश्न असतात तुम्ही विचारा, म्हणजे मला त्याच्यावर बोलता येईल की तुम्हाला काय नाही जमलं. गळ्याचं सांग, व्ही गळ्याचं. हा, जर का व्ही गळा घेतोय आपण आणि त्या पॅटर्नसाठी व्ही गळाच आहे तर तुमचा ठरलेल्या गळ्याप्रमाणे तुम्ही रेग्युलर 5चा गळा घेता. हां, तर 5च्या गळ्यामध्ये आपण काय करतो की 5.5 करतो. मग याला व्ही गळा घ्यायचा आहे आणि रेग्युलर गळा तुमचा 5चा आहे तर कंपल्सरी पुढच्या बाजूला 2 टाका किंवा 3 टाका, मागच्या बाजूला मात्र 3 टाका आणि व्ही गळा बनवा. कारण तो खूप काही नाही असा खोलमध्ये जातो, पण मग साडी घालणार आहे आपण तर ते छान लुक येतो. आणि सध्या आता ट्रेंडमध्ये तर तुम्ही तसा बनवा. 2 पुढून आणि 3 मागून, म्हणजे माझं समजा 6 आहे तर 6 अधिक 2 बरोबर 8चा घेईल मी, आणि तिरकं स्टिप मारताना अजून अर्धा इंच वाढवून घ्यायचा, आणखीन अर्धा इंच खाली जाईल. हां, तुला राधी काय प्रॉब्लेम? काहीच नाही, परफेक्ट समजलंय. सगळ्या मापांचं येते, सगळे माप काढून नाही बघितले. ठीक आहे, आपण एक आणखीन माप काढून बघूया, म्हणजे आपल्याला सगळे माप जमताय की नाही ते पण समजेल याचंच, आणि त्याच्यानंतर पुढचं शिकूया, कारण आपल्याकडे पण वेळ आहे. ताई, तुम्हाला काय वाटते की आपण याच्याविषयी बोलायला पाहिजे? मागचा टक्स जसा रेग्युलर देतो तसाच असेल, शोल्डर निम्मे करायचं, आणि उंची आहे ना, मागच्या टक्स विचारलं होतं मला कुणीतरी, तर टक्स उंचीनुसार द्यायचे असतात. समजा माझी हाईट 5 फूट आहे तर मला 5 इंच असं करू शकता तुम्ही. हां, 6 फूट आहे तर 6 इंच, हां, 7 फूट आहे 7 इंच असं करा. सोपं लॉजिक दिलं मी तुम्हाला. 4 फूट आहे 4 इंच, 3 फूट आहे 3 इंच. ओके, 2.5 आणि 3च्या नंतर 2 फूट आहे तर 2.5 इंच. मग तो एवढासा नाही चांगला दिसणार, छोटासा, मग तो 2.5 घ्यायचा. हे पाठीच्या टक्ससाठी सांगितलं. हां, पुढचे टक्स तर मी तुम्हाला दिलेलंच आहे की कसं करायला पाहिजे. पाठीचे टक्स झाले, पुढचा टक्स झाला, शोल्डर जॉईनिंग झाली, आणि फिटिंग मात्र तशीच करायची. छातीचा 4था भाग पहिल्या पार्टवर टाकायचा. कमरेचा जे माप आहे ते आपण ते वजा करून 4 इंच वगैरे आलं की मग 1 इंच इकडे 1 इंच इकडे, एका टिपेवर फिटिंग आपली परफेक्ट बसेल असंच आपण शिकणार आहोत. आणि तुम्हाला आणखी काही प्रश्न असल्यास तुम्ही पण टाका, ऑनलाईनचे जे विद्यार्थी त्यांनी. बाकी ऑफलाईनवाल्यांचे आता जे प्रश्न आहेत ते सुटलेले आहेत. आणखीन काही तुम्हाला प्रश्न पडले तर तुम्ही मला नक्कीच टाका, आपण भेटूया.